अर्जुनाने देवाला सांगितलं. रोज ऐकताय तुम्ही, माहिती आहे तुम्हाला, पण ते उदाहरण सांगणं जरुरीचं, त्याकरता सांगतो. देवाने सांगितलं, देवा सेनयोरुभयोर्मध्ये रथम स्थापय मे च्युत, ह्या च्युता माझा रथ दोन सैन्याच्या मध्ये नेहून उभा कर. आता ड्रायव्हरचं काम आहे, मालकाने सांगितले त्या पद्धतीनं करणं. मालकाला किती कळतं आणि काय कळतं त्यापेक्षा तो मालक हे जास्त जरुरीचं आहे असं वाटतं बरं का. त्यामुळं हो, ड्रायव्हरला नाही इलाजाने तसं आता, पण हा ड्रायव्हर मात्र जगाचं सूत्र स्वतःच्या हातात ठेवणारा, त्यांनी रथ हाकला आणि कुठे नेला? भीष्म द्रोण प्रमुखतः सर्वेशांचे महिक्षित वाच पार्थ पश्येताम. हे अर्जुना बघ, असं सांगितल्याने अर्जुनाने बघितलं. आता गंमत बघा, हो, दोन सैन्याच्या मध्ये रथ, दोन्हीकडचं सैन्य निरीक्षण केलं आणि दोघांतही मीच आहे असं लक्षात आलं. काय माझे आहेत लक्षात आलं आणि मीच आहे असं लक्षात आलं. त्यांनी रथातून उडी खाली टाकली आणि देवाला बोलायला सुरुवात केली. देवा मी हे युद्ध करणार नाही, कारण हे युद्ध धर्मयुद्ध. पहा, मनुष्य स्वतःला विसरल्यानंतर धर्म कळत नाही, धर्मयुद्ध कळत नाही, मी कोण आहे कळत नाही आणि समोर कोण आहे हेही कळत नाही. त्यालाच म्हणायचं कर्तव्य परांमुख झालेलं व्यक्तित्व. पहा, अर्जुनाने बोलायला सुरुवात केली देवाला, देवा मी युद्ध करणार नाही, यापेक्षा मी भिक्षा मागून वगैरे वगैरे सगळे अर्जुनाची गीता, पहिला अर्जुन विषाद योगो नाम संपूर्ण अध्याय तुम्ही पाठच केलेला आहे जवळपास किंवा ऐकलेला आहे. तर अर्जुन सांगतो मी युद्ध करणार नाही. आपली गोष्ट जवळपास संपली. गंमत पहा, अर्जुन कशा करता आलता? युद्धा करता, आहे का नाही? विचारलं तर चालतंय ना. नाना विचारत असता तुम्ही या लोकांना? हुशार नाही, हुशारच आहेत त्यांना, म्हणून सांगायची काही, विचारायची काही गरज नाही आणि सांग. हो, पहा गंमत बरं का. अर्जुन कशा करता आलता? युद्धा करता. अर्जुन कोण होता? क्षत्रिय होता. अर्जुन कोण होता? एक परिणाम राजा होता आणि प्रजेकरता त्याला युद्ध करणं नितांत गरजेची गोष्ट असते. अर्थात बरं का, ते कोणीतरी एक वाक्य काढले नाना, काय म्हणतात ते? म्हणतात की संघर्ष हे जीवन आहे. कोणाचं वाक्य आहे काही सांगता येणार नाही मला, पण त्यांनी लिहिलंय संघर्ष, संघर्ष हे जीवन. म्हणजे नेहमी माणसाने भांडणं करीत राहावं का? उगीच्या उगीच भांडणं करायची काय? एसटीत घुसला भांडणं, जेवायला बसला भांडणं, सगळीकडे भांडणं, तसं नाही. ते कर्तव्य परायणता हे जीवन आहे आणि कर्तव्य परायणतेमध्ये जर कदाचित अडचण निर्माण झाली तर संघर्ष असतो, तसा संघर्ष अजिबात नसतो. विठाला अर्थात संघर्ष करावा लागतो, पण कधी? कर्तव्यामध्ये प्रतिबंध निर्माण झाला तर. संघर्ष म्हणजे जीवन नाहीये, मग कर्तव्य म्हणजे जीवन आहे. अर्जुनाला देवानी गीता सांगायला सुरुवात केली दुसऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून. अर्थात शंकराचार्यांनी सुद्धा 11व्या श्लोकापासून गीता धरलेली आहे बरं का, पण ज्ञानोबारांची गीता मात्र पहिल्या श्लोकापासून आहे. पहिल्या बरं का, धर्मक्षेत्रे ज्ञानोबारांचं भाष्य कुठून आहे? पहिल्या श्लोकापासून आहे. उलट अवतरण आहे ज्ञानोबारांचं अगोदर. अर्थात हो, काल गोविंददेव गिरीजी महाराज एवढे मोठे व्यक्तित्व, पण कसं काय बोलले, काय धोरण आहे कोणाला माहिती, का असं होतं कळत नाही. पण ते बरोबर नाही म्हणजे बरोबर नाहीच आहे. विठाला विठाला त्यांच्याकडे जायला पाहिजे, त्यांचं समजून घ्यायला पाहिजे काय मत आहे ते बरं का. हो, अर्थात स्वतंत्र ग्रंथकृती म्हणजे काय हे पहिले समजून घेतलं पाहिजे. आता स्वतंत्र ग्रंथकृती म्हणजे आता त्याचा अर्थ निराळा बी होऊ शकतो. कसा होऊ शकतो? तर वेदानुबोधित नसलेला जो ग्रंथ आहे तो स्वतंत्र होऊ शकतो, असाही अर्थ होऊ शकतो. म्हणजे रामदास स्वामीचा ग्रंथ वेदानुबोधित नाही का? तो प्रमाण नाही का? किंवा तो आत्मस्थितीला प्राप्त करून देण्यासारखा नाही का? म्हणजे वेदानुबोधित नसेल तर स्वतंत्र म्हणावं लागेल ना. आता ज्ञानोबारायचं सगळे ग्रंथ कसे आहेत? वेदमार्गे मुनी गेले,
त्याची मार्गी चाली, आहे की नाही? ही तर गोष्ट सिद्ध आहे की नाही? अर्थात वेदाच्या तत्वज्ञानाचाच अंतर्भाव सर्व संत ग्रंथामध्ये आहे. पैकी एक ग्रंथ आहे दासबोध, की नाही? हो, तोही एक ग्रंथ आहे दासबोध. कसा आहे? पैकी. पैकी म्हणजे ज्ञानोबारायापासून निवृत्तीनाथापर्यंत किंवा ज्ञानोबारायापासून निळोबारायापर्यंत जेवढे ग्रंथ, त्या सगळ्या ग्रंथामध्ये. आणि त्यांचं मत आलं की हे सगळे संकलन ग्रंथ आहेत आणि स्वतंत्र ग्रंथ म्हणजे दासबोध एकटाच आहे, असं त्यांचं मत आहे. विठ्ठल विठ्ठल. त्यांना बाकीच्या ग्रंथाला उणीव द्यायचं आहे असंही मला म्हणायचं नाही, पण तरीसुद्धा ते वाक्य जुळत नाही, योग्य वाटत नाही, संत वाङ्मयाच्या प्रती चुकीचं वाटतं. आणि दासबोधाच्या प्रतीसुद्धा त्यांचं वक्तव्य चुकीचं वाटतं. म्हणजे माझं मत आहे हे वैयक्तिक. दासबोधाच्या प्रतीसुद्धा चुकीचंच वाटतं हे. म्हणजे दासबोध ग्रंथाचं फार मोठं वर्णन केलं त्यांनी, असा अर्थ होत नाही त्याचा. हो, स्वतंत्र ग्रंथ आहे म्हणजे वेदबाह्य आहे का? स्वतंत्र म्हणजे नेमकं काय, याचा अर्थ काय, कसा होतो? आणि त्याला कोण आहेत, चौकोन आहेत आणि अनेक पैलू आहेत. असतो अर्थात श्रीसंत ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीचा विषय सहज आला आणि मी त्यामध्ये हे बोललो, क्षमा असावीत. विठ्ठल अर्थात ज्ञानोबारांनी 11व्या अध्यायापासून नाही तर पहिल्या अध्यायापासून गीता पकडली आणि पहिल्या अध्यायापासून अतिशय सुंदर असं चिंतन केलेलं आहे. त्यामध्ये अखिलकोट ब्रह्मांड नायक परमात्म्यांनी गीता अर्जुनाला प्रतिपादन केली. कशा करता? तर जो स्वतःला विसरतो, नीट वाक्य ऐका, जो स्वतःला विसरतो त्याला फक्त आणि फक्त तत्वज्ञानच स्मरण करून देऊ शकतं, दुसरं काहीही स्मरण करून देऊ शकत. त्याचं त्याला स्मरण करून द्यायचे. कोणाचं कोणाला द्यायचे? कोणाला द्यायचे? त्याचं त्याला स्मरण करून द्यायचं, बरं का? हो, आपल्याला स्मरण करून द्यायचं. आपल्याला स्मरण आहे का? हां, रे ज्ञानोबारांनी लय सुंदर विषय सांगितला. ज्ञानोबारांनी सांगतात, जे प्राणिया कामी भरू देहाची वरी आदरू म्हणून पडिला विसरू आत्मबोधाचा. म्हणजे स्वतःचा विसर का पडला? त्याचं कारण काय? प्राणिया. काय सुंदर ज्ञानोबारांचं बोललोय पहा. विठ्ठल त्याच्या पुढे एक ओवी आहे. अवाटली असता बुद्धी विषय सुखाची परमवधी जीव तैसा उपाधी आवडे लोका. स्वतःचा विसर पडला, कर्तव्य परायणता विसरते आणि कर्तव्य परायणता विसरली की कर्तव्य परायणमुखता वाढते. हो, ती काय आहे? तर ती कर्तव्य परायणमुखता म्हणजे आपलं जीवन आहे, बरं का? म्हणून ज्ञानोबारांनी किती सुंदर बोलले. ज्ञानोबाराय सांगतात, प्राणिया कामे भरू देहाची वरी आदरू म्हणून पडिला विसरू आत्मबोधाचा. अर्थात का? त्याचं पुढे सांगतात, अव्हाटलिया आस्था बुद्धी. या दोन गोष्टी येतात, आस्था आणि बुद्धी, या दोन गोष्टी वेगळ्या वेगळ्या येतात, बरं का? हो, अव्हाटलिया म्हणजे आडवाटाला गेल्या आस्था. अव्हाटलिया आस्था बुद्धी विषय सुखाची परमवधी. बुद्धीचं लक्षण करताना शास्त्रकाराने असं केलेलं आहे, दोन केलेले आहेत. त्यातलं एक लक्षण असं आहे, निश्चयात्मिका बुद्धी, असं लक्षण केले. निश्चयात्मिका बुद्धीचं लक्षण काय? जी निश्चय करते तिला काय म्हटलं जातं? बुद्धी. अर्थात निश्चय करणारी ती बुद्धी, तिनं काय निश्चय केला? विषय सुखाची, हा निश्चय केला. काय केला? विषय सुखची परमवधी. म्हणजे विषय सुख हेच सरते शेवटचं गंतव्य स्थान, साध्य स्थान आहे, बरं का? मी टीका करत नाही, पण गंमत बघा, आपल्या भारतामध्ये किंवा या आपल्या जगामध्ये सध्या ज्या धर्माला घेऊन परेशान आहेत ना लोक, त्या धर्माचं तत्वज्ञान काय आहे? तर केवळ आणि केवळ एवढंच आहे. काय? कामएव परमपुरुषार्था. कोणाचं? आलं लक्षात? आहे का नाही? काय त्यांचं तत्व?
इथं पण तेच आणि तिथं पण तेच त्याच्याकरताच इथं आणि याच्याकरताच तिथं. बरं, किती तत्वज्ञान चुकीचं असावं या चुकीच्या तत्वज्ञानाचा किती काय म्हणजे इतका मूर्खता, इतकी मूर्खता या जगामध्ये कोणाकडं सापडणार नाही दुसऱ्याकडं बरं का. ना बौद्धाकडं, ना आमक्याकडं, ना तमक्याकडं, म्हणजे नावं घेण्यापेक्षा ह्या सगळ्याकडे नाही. आहे कोणाकडं? ही सगळी मूर्खता तिथंच आहे फक्त. विठाला आपल्या सगळ्या लोकांनी ऐकले. काय ऐकले? म्हणते संसारी जन्मीजे यज्ञाधिक कर्म कीजे मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. माझ्याकडे बघा, खाली नका बघू तुम्ही. तुम्ही माझ्याकडे बघितलं तर मला बोलता येईल का? तुमची कृपा हीच मला बोलण्याचं साधन आहे. गंमत बघा. आता कशा करता? स्वर्गा करता. काय करा म्हणून सांगितलं? काय सांगितलं? यज्ञ करा म्हणून सांगितलं. काय सांगितलं? यज्ञ करा. म्हणते संसारी जन्मीचे माणसाचा खून करा, माणसं मारा आणि मग स्वर्गाला मनुष्य जातो, असं कुठं सांगितलंय का? नाही. आहे का कुठं? असा जिहाद करा असं सांगितलंय का? काफिरांना मारा आणि मग स्वर्ग मिळतो, हे असं शक्य आहे का? अरे दान धर्म यज्ञ खर्च एवढं करूनही स्वर्ग मिळेल की नाही सांगता येत नाही. ते स्वर्ग एवढा अवघड आहे, तो माणसं मारल्याने स्वर्ग मिळतो काय? इतकं तत्वज्ञान चुकीचं असू शकतं का? बरं, आहे कशा करता? तिथल्या हूर करता. म्हणजे काय? तर याचा अर्थ आहे कामएव परमपुरुषार्थ. म्हणजे का? ज्ञानोबा सांगतात विषय सुखाची परमवधी. अर्थात ज्ञानोबारांनी त्यांच्याकरता सांगितलं असं आपलं मत नाही, आपल्याकरता सांगितलं, पण हे त्यांच्यात बसतं फिट्ट बरं का. विषय सुखाची परमवधी जीव तैसा उपाधी आवडे लोका. जीव, जीव म्हणजे काय? तर ज्याच्यावर सगळ्यात जास्त प्रेम त्याला म्हणायचं जीव. आणि त्याच एवढा सगळ्या उपाधीचा संबंध आवडतो ना, त्याला म्हटलं जातं अशा प्रकारचा आडवाटाला गेलेला कर्तव्य विन्मुख असलेला व्यक्ती. विठाला कर्तव्य परायणमुखता. स्वतःला विसरला की कर्तव्य परायणमुखता. म्हणून तर श्री संत ज्ञानोबारायांनी देवानी काय केलं? अर्जुनाला स्वतःची जाणीव करून दिली. आणि अर्जुनाला स्वतःची जाणीव झाली. आणि जाणीव झाल्यानंतर मात्र अर्जुनाने देवाला विचारलं, देवा मी आता सांग कोणाला मारू? देवाने सांगितलं, जेव्हा शिकवतो ना मी त्यावेळेला मी काय कर म्हणून सांगत नाही. यथा इच्छशी तथा कुरु. जशी तुझी इच्छा आहे ना त्याप्रमाणे तू कर. याचा अर्थ असा आहे की ज्या वेळेला मनुष्य कर्तव्य परायण होतो त्यावेळेला त्याला सांगण्याची गरज पडत नसते. विठाला याच्याकरता जगद्गुरु तुकोबारायांनी आहे ना, ज्याचं त्याचं कर्तव्य ज्याला त्याला शिकवण्याकरता एक गोड अभंग लिहिला. महाराज सांगतात तुम्ही परमार्थ करता, हो परमार्थ करा, देवाची पूजा करा, पण देवाची पूजा स्वकर्माच्या द्वारा करा. आणि ती कशी? तर त्याच्याकरता कर्तव्य परायण व्हा. याच्याकरता एक अभंग लिहिला. स्वामी काज गुरु भक्ती. 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 स्वामी काज गुरु
संख्या वाढली पण माणसं नाही येत. हो, हे तिकडं सुरू झालं का स्पीकर ह्याच्यावर सुरू झालं वाटतं. विठाला विठाला अर्थात त्यातली त्यात शेताला माणसं भेटत नाहीत कामाला बरं का. शेतावर माणसंच भेटत नाहीत का. त्याचं कारण शेतात काम करण्याचा प्रचंड कंटाळा माणसाला. हो, येतच नाही येत. स्वामी काज बरं आहे आपलं चाललंय व्यवस्थित आहे. स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन सेवापती. गुरुभक्ती शिष्य गुरुकडे आला तर शिकवायला का शिकायला हे कळलं पाहिजे. वा आता छान. स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन सेवापती. हो, अजून काही प्रमाणामध्ये खेड्यात ही गोष्ट चांगली आहे की पतीची सेवा पत्नी करते. हल्ली आहे ना त्या मोबाईलवर बघितलं ना की विनोद येतात, पती पत्नीचे विनोद येतात. तुम्ही बघितलेत कोणी पती पत्नीचे विनोद? काय येतात माहिती आहे का. पत्नीने पतीला मुस्काळात मारली की हसायचं. आवाज बघितले का तुम्ही असे विनोद? एक पोरगी विनोद बघत होती आणि ते पती पतीला मारत होता. हे पत्नी पतीला मारत होती आणि ही जोरजोराने हसत होती आणि टाळ्या वाजवत होती. मी तिला विचारलं, म्हटलं तुला काय एवढा आनंद झाला? म्हणे हे नाही, बायकोनी नवऱ्याला मारलं, मला नाही मारता येत पण हे मारलेलं बघून मला आनंद येतो. वा, अतिशय छान. म्हणजे हे विनोदाचं काय तुम्ही पहा. विनोद किती घसरलाय, किती खाली गेलाय. संस्कृतीचा छेद करणं, संस्कृतीला निष्प्रभ करून टाकणं म्हणजे विनोदाची दिशा. याच्यातून विनोद नाही विडंबन होत असतं. विठाला अर्थात श्री संत जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की आपली कर्तव्य परायणता सर्वश्रेष्ठ ही पूजा आहे. श्री संत ज्ञानोबारा सांगतात तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमाची आविरा पूजा केली होय अपारा तोषा लागी. आणि परमात्मा प्रसन्न झाला की वैराग्य प्रसाद देतो आणि मनुष्य आत्मतत्वापर्यंत जातो. हे त्या कर्तव्या परिपालनाचं फल असतं. विठाला अर्थात कर्तव्य परायणता ही सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे. जगद्गुरु तुकोबाराय देवाला म्हणतात, देवा मी प्रार्थना करतो पण केली, पण माझं कर्तव्य पूर्ण केलं. जगद्गुरु तुकोबारायला देवाने विचारलं, महाराज तुम्ही बराच वेळ झालं कर्तव्यावर लेक्चर दिलं, ठीक आहे, पण तुम्ही काय कर्तव्य पूर्ण केलं हे तरी सांगा ना मला. काय कर्तव्य पूर्ण केलं? जगद्गुरु तुकोबाराय म्हटले, देवा तुम्ही गीतेत सांगितलं सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वां सर्व पापेभ्यो मोक्ष इष्यामि मा शुचः. अर्थात तू मला समर्पित हो, या लागी शरणांगता शरण्य मीची एकू असं सांगितलं आहे की नाही? हो म्हटले सांगितलं. मग हो म्हटले मी समर्पित झालो तुम्हाला बरं का, समर्पित झालो, समर्पण केलं. हो देव जगद्गुरु तुकोबारायला म्हटले, महाराज समर्पण कर म्हणून सांगितलं, तुम्ही समर्पण केलं, पण समर्पणाचा एक नियम आहे अजून. जगद्गुरु तुकोबाराय म्हटले मला माहिती आहे. का हो महाराज? महाराज म्हटले ज्याला समर्पण करायचंय ना, नीट वाक्य ऐका, ज्याला समर्पण करायचंय ना त्याच्या इच्छेप्रमाणे करावं लागतं. काय? ज्याला समर्पण करायचंय त्याच्या इच्छेप्रमाणे समर्पण करावं लागतं, तर समर्पण होतं, नाहीतर समर्पण होत नाही. एक ज्याला समर्पण केलंय ना, हो त्याच्यात असणारे दोष किंवा गुण आपल्यात येत असतात. आणि संपूर्ण ईश्वराने समर्पण कर म्हणून सांगितलं, नाही केलं ना तर आपल्याला दोष लागत असतो. 3 संकल्पना आहेत. विठाला समर्पणाचा नियम आहे. काय समर्पणाचा नियम?
ज्याला समर्पण करायचे त्याच्या इच्छेप्रमाणे समर्पण करावं लागतं. ठीक आहे, हो असं केलंय का? जगद्गुरु तुकोबाराय म्हटले, हो देवा मला माहीत आहे तुमच्या इच्छेप्रमाणे समर्पण म्हणजे काय. महाराज म्हटले ज्याला समर्पण करायचं त्याला जे लागतं ते ठेवायचं, लागत नाही ते टाकायचं. हा नियम आहे. हो, शेजारचे माणसं नवऱ्याला आवडत नाही तर बायको जर तिथं जाऊन बसली ना तर लवकर घटस्फोट होत असतो, आहे की नाही. का? जे आवडत नाही ज्याला समर्पण करायचं त्याला ते आपल्याजवळ ठेवायचं नाही, आणि जे त्याला लागतं तेवढंच ठेवायचं. काय काय टाकलं. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, मी तुम्हाला जे आवडत नाही ना त्या गोष्टी टाकल्या. हे तिसऱ्या चरणात बोलतायत महाराज. लाज भय शंका, लाज भय शंका, दुराविला मान, दुराविला मान, लाज भय शंका, लाज भय शंका, लाज भय शंका, दुराविला मान, दुराविला मान, लाज भय शंका, लाज भय शंका, लाज भय शंका, दुराविला मान, दुराविला मान, लाज भय शंका, लाज भय शंका, लाज भय शंका, दुराविला मान, दुराविला मान, लाज भय शंका. अधिक साधन या परते, अधिक साधन या परते, गायनाचे उडे, गायनाचे उडे, आपुलिया छंदे, आपुलिया छंदे, गायनाचे उडे, गायनाचे ओढे, गायनाचे ओढे, आपुलिया छंदे, आपुलिया छंदे, गायनाचे ओढे. लाज भय शंका, दुराविला मान. वा. लाज भय शंका दुराविला मान, नकळे साधन या परती. समर्पित झालो, पण समर्पित झाल्यानंतर कसं समर्पण व्हायचं. त्याला जे लागतं ना ज्याला समर्पण करायचं त्याला ते ठेवायचं, आणि लागत नाही ते टाकायचं. काय काय टाकलं याची यादी महाराज सांगतात. लाज भय शंका दुराविला मान या 4 गोष्टी परमात्म प्राप्ती करता प्रतिबंधक असलेल्या गोष्टी सर्वश्रेष्ठ किंवा अत्यंत निकृष्ट त्या म्हणजे ह्या 4 आहेत बरं का. आणि या 4 मध्ये सगळ्याचा समावेश होतो. म्हणून महाराज सांगतात लाज भय शंका दुराविला मान, लाज टाकली बरं का. लाजेच्या बाबतीमध्ये बोलताना श्री संत ज्ञानोबारायांनी 16व्या अध्यायामध्ये अखिलकूट ब्रह्मांड नायक परमात्म्याच्या श्लोकावर अत्यंत उत्तम विवेचन केलेलं आहे. अर्थात दैवी संपत्तीचे जे 26 गुण आहेत ते तिथं प्रतिपादन केलेले आहेत. 26 गुण. श्री भगवान वाच अभयम सत्व संशुद्धिर ज्ञान योग व्यवस्थिति दानंदमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तपार्जवम अहिंसा सत्यम क्रोधस त्याग शांतिरपैशुनम दया भूतेष्वलुप्त्वम मार्दोम ह्रीर चापलम. ह्री शब्दाचा अर्थ आहे लाज. काय? लाज. आता लाज कोणाला असते? लाजपय निर्मळा निसुगा गोड. लाज वाटते हो, म्हणून माणसाला लाज वाटावी. किती वेळा जन्मा यावी, किती लाज वाटावं बरं का. आपल्याला लाज वाटत नाही आणि परिणाम आपण सावध होत नाहीयेत. विठाला अर्थात लाज
लाज नावाची प्रक्रिया आहे परमात्म्याला समर्पित करण्याकरता ठेवू नये, लाज टाकावी. आणि परमात्म्याला समर्पित झालं की परमात्म्याच्या प्रक्रियेमध्ये कुठल्याही प्रकारचं लाजू नये. हो, अशा प्रकारचा विशेष. म्हणून महाराज सांगतात, मी आहे ना लाज टाकली, लाज टाकून दिली. लाज भय टाकलं. तुम्हाला सांगतो, श्री संत जगद्गुरु तुकोबारायांनी खूप मोठा परामर्श घेतलेला आहे. महाराजांनी एक अभंग लिहिला. हो, 4 दोषाच्या निवृत्ती करता, सकामता, दंभ, भय आणि अहंकार या 4 दोषाच्या निवृत्ती करता एक अभंग लिहिला. तो अभंग सोपा आहे, सगळ्याला पाठ आहे बरं का. महाराज सांगतात, मोले घातले रडाया नाही आसो आणि माया, तैसा भक्तिवाद काय. दुसरं चरण हे, तैसा भक्तिवाद काय रंग बेगडीचा न्याय. 4 चरणात 4 दोष सांगितले बरं का. अर्थात हो पहा, म्हणजे सकामता दोष आहे, त्याच्यानंतर दंभ नावाचा दोष आहे, भय नावाचा दोष आहे. तसा इथे सुद्धा भय नावाचा दोषाचं चिंतन केलं महाराजांनी. भय काय, लाज भय. ज्यामध्ये भय येतं ना भक्तीत, ती भक्ती निकृष्ट स्वरूपाची ठरत असते, भक्तीला निकृष्टता येत असते. हो, श्री संत ज्ञानोबारायांनी 7व्या अध्यायामध्ये खूप सुंदर चिंतन केलेले आहे. विठाला चतुर्विधा भजन्ते माम ये जना सुकृतिनो अर्जुन, आर्तो जिज्ञासुरार्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ. असं चिंतन केलं. आणि त्यामध्ये आर्तभक्त सांगितला, म्हणजे भयास्तव भक्ती करणारा. कशास्तव? भयास्तव. बऱ्याच वेळेला घडतं भयास्तव भक्ती करणं, म्हणजे भक्तीला निकृष्टता आहे बरं का. अशा प्रकारची भक्ती जगद्गुरु तुकोबाराय किंवा संत परंपरेमध्ये अजिबात मान्य नाही. म्हणूनच तर श्री संत जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, मी भय टाकलं बरं का. भय नाही जन्म घेता मोक्ष सुखा इथपर्यंत अशा प्रकारची निर्भय वृत्ती होऊन मी तुम्हाला समर्पित झालेलो आहे. अर्थात लाज भय. हो, तिथे सांगताना 4 भक्त सांगितलेले आहेत. चतुर्विधा भजन्ते माम माम चतुर्विधा भजन्ते जना सुकृतीनो अर्जुन, आर्तो. इथे एक शब्द प्रयोग आहे पहा श्लोकामध्ये, सुकृतीनः. सुकृतीनः माम भजन्ते. सुकृतीनः शब्द नसेल ना तर या श्लोकालाच अर्थ राहणार नाही, ध्यानात ठेवा. म्हणून जाणून बुजून देवाने सुकृतीनः शब्द घातला का, जो ज्याच्या त्याच्या पुण्याच्या पद्धतीनं देवाला भजतो असा त्याचा अर्थ आहे. विठाला पंगत घालतो गावातला मनुष्य घालतो, ज्याच्या त्याच्या ऐश्वर्याप्रमाणे शक्तीप्रमाणे जसं तद्वत भजतो, म्हणजे पुण्य लागतं. पुण्य जर नसेल ना हो तर भक्ती होत नाही, हा सिद्धांत आहे. म्हणून तर भय जर भक्तीत आलं तर त्या भक्तीला निकृष्टता येते. म्हणून तर श्री संत जगद्गुरु तुकोबारा सांगतात, लाज भय. हो, टाकलं भय आम्ही बरं का. शंका लाज भय, शंका दुराविला मान, शंका टाकली. आता या संशयामध्ये बरेच प्रकार आहेत नाना. एक पारमार्थिक आहेत, दुसरे वैदिक आहेत. वैदिकमध्ये पारत्रिक आहिक अशा प्रकारचे संशय आहेत. पण त्यातली त्यात पारमार्थिक संशयाचा विचार करायचा झाला तर कोणते संशय आहेत, तर प्रमाणगत संशय आहे, प्रमेयगत संशय आहे. अर्थात प्रमाणादी संशय जर निर्माण झाले आणि प्रमाणादी संशय जर वृद्धी झाली तर मनुष्याच्या जीवनामध्ये कधीच कुठल्याच प्रकारची उत्थापना येत नसते. मनुष्य अत्यंत निकृष्टतेला जाऊन प्राप्त होतो. का तर प्रमाण संशय मनुष्याच्या जीवनामध्ये पतन करणारा असतो. विठाला त्या प्रमाण संशयाकरता मनुष्याने जागं राहिलं पाहिजे. अर्थात संत वाङ्मय, वेदापासून ते संत वाङ्मयापर्यंत सगळ्या गोष्टीचा विचार आणि त्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर प्रमाण संशय अत्यंत महत्त्वाचा. म्हणून प्रमाण संशय निर्माण झाला की त्या माणसाच्या पतनाला प्रारंभ झाला असं पक्क ध्यानात ठेवायचं. म्हणून हे संशय नसावेत. आता व्यवहारात संशय येतं,
किती संशयित, कितीतरी संशयित मी सांगत असतो. ह्या 4 गोष्टीवर कमीत कमी संशय घेऊ नये. नीट ऐका. 1 आईवडील, 2 ईश्वर, 3 वेदशास्त्र आणि 4 गुरु. कोण? गुरु. गुरु संत यावर संशय घेऊ नये. आईवडिलावर संशय घेऊ नाही. आपल्या कर्तव्यात गोष्ट ही बसणारी नाही, म्हणून संशय विरहित त्यांच्याशी समर्पित भावाने राहावं याकरता या 4 वस्तूवर संशय घेऊ नये बरं का. शास्त्रावर संशय घेऊ नये म्हणून तर ज्ञानोबारांच्या आईवडिलाला निर्णय दिला शास्त्राने आणि तो मानला. लगेच पहाटे 4ला उठले, निवृत्तीनाथाला सांगितलं आणि देहपरित्यागाकरता निघून गेले. म्हणूनच तर शास्त्र म्हणेल ते सांडावे, तेथ राज्यही तृण मानावे, घेववी ते न म्हणावे विषयी विरू. ही गोष्ट आहे. म्हणून शास्त्र अत्यंत महत्त्वाचं आहे. शास्त्राच्या बाबतीत संशय घ्यायचा नाही. आमच्या वारकरी संप्रदायामधला एक मनुष्य अत्यंत बुद्धिवान होता बरं का. काही जणाला माहिती आहे. होता म्हणजे होता असं म्हणतो मी, होता. परिणाम काय झाला? त्यांनी त्याच्या आईवर संशय घेतला बरं का, सख्या आईवर. परिणाम एवढा मोठा झाला, इतक्या मोठ्या गर्तेमध्ये पडला की ईश्वराला इच्छा झाली तरी काढू शकत नाही. ईश्वर अशा पद्धतीची अवस्था आहे. म्हणून तुझ्या कर्तव्यात जे बसत नाही ते तू जर करत असतील ना तर नक्की आणि नक्की तुझं पतन ठरलेलं आहे. विठाला अर्थात गंमत बघा. हो, आईवडिलावर संशय घ्यायचा नाही. हो, त्यानंतर वेदशास्त्र, ईश्वरावर आणि गुरुवर संशय घ्यायचा नसतो. या 4 वस्तूवर विना संशय समर्पित होऊन तुमचं जीवन मोठं करून घ्यायचं असतं. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, मी संशय टाकला. लाज, भय, शंका, दुराविला, मान. महाराजांना विचारलं देवानी, महाराज मान का टाकला? माणसं आहेत ना, माना करता काय काय करतात सांगता येत नाही. त्यागही माना करता बरं का, ज्ञानही माना करता, क्रियाही माना करता. हो, जेवढ्या जेवढ्या गोष्टी केल्या जातात की नाही त्या कशा करता केल्या जातात? माना करता बरं का. आमचे गुरुजी सांगायचे, काय सांगायचे? गुरुजी म्हणायचे, मनुष्याला वित्तेशाना थांबवता येईल, दारेशाना थांबवता येईल, पण लोकेशाना थांबवणं अत्यंत अवघड आहे. हो, कितीतरी मंडळी अगदी पैशाचा पूर्ण परित्याग केला, पण मात्र लोकेशना थांबली गेली नाही. आणि लोकेशने त्यांना गोत्यात आणलं आणि तर सरते शेवटी पतनापर्यंत प्राप्त झाले ते बरं का. याचं कारण काय? त्याचं कारण आहे लोकेशना, म्हणजे मानाची अपेक्षा. जी जी प्रक्रिया करतात नियम. जगद्गुरु तुकोबाराय लय हुशार होते हो, आहे की नाही? जगद्गुरु तुकोबाराय हुशार होते असे मान्य. एवढे आपण हुशार आहेत का? अजिबात नाही. पहिले ध्यानात ठेवायचं बरं का. महाराजांनी सांगितलंय, मान इच्छितो पावे अपमान. जो मानाची अपेक्षा करतो ना तो अपमान प्राप्त झाल्याशिवाय राहत. ज्याला मानाची अपेक्षा नाही त्याचं काय अपमान करणार आहेत तुम्ही? काय करू शकता त्याचं काहीही करू शकत नाही. पण जो अपेक्षा करतो मानाची, बरं मानाची अपेक्षा करताना आपण एक काम करतो, दुसऱ्याचा अपमान करतो आणि मानाची अपेक्षा करतो. तुझ्या बापाने ठेवलंय का हे? शक्य ही गोष्ट? दुसऱ्याचा अपमान करायचा आणि मग आपल्याला म्हणे शक्य आहे? अजिबात नाही, आहे की नाही? म्हणून दुसऱ्याचा अपमान नाही, दुसऱ्याला सन्मान. देवाचं कसं आहे पहा. जगद्गुरु तुकोबाराय म्हटले, देवा मी मान का टाकला? तुमचं नाव आहे एक विष्णू सहस्रनामामध्ये असं काय? अमानी मानदो मान्या लोकस्वामी त्रिलोकधृक. अर्थात अमानी. अमानी शब्दाचा अर्थ आहे मानाची अपेक्षा करत नाही. मानदह म्हणजे मान देतो, दादादाती देण्या अर्थाचा शब्द आहे. मान देतो, तो मानाची अपेक्षा करत नाही, मान देतो. आणि म्हण तस्मात एव मान्य हा, म्हणूनच तो काय संपूर्ण जगतात मान्य आहे. तुम्ही लोक म्हणतात बुवा श्रीराम लागू देव मानत, काय नव्हता मानत? काय मानत नव्हता? देव मानत नव्हता. याच्यातच देव मानत नाही, याच्यातच देवाची मान्यता आहे. काय मानत नाही हीच मान्यता आहे. आणि मानतो ही तर मान्यता आहेच आहे,
त्याच्यात काय विवाद नाही. म्हणून देव मानत नाही आणि मानतो, या दोन्ही दृष्टिकोनातून देवाचीच मान्यता आहे. म्हणून देव अमान्य कधीही कोणालाही झाला नाही. हो, ते साळुंके रामेश्वरला गेली नाही. माम देशमुख आहेत ना, तुम्ही वाचले का माम देशमुखाचं? नास्तिक मतवादी आहेत असं लोक म्हणतात. ते गेले म्हणतात रामेश्वरला आणि पूजेला बसले. त्यांना पत्रकारांनी विचारलं की तुम्ही तर देव मानत नाहीत. ते म्हटले मी देव मानत नाही, पण समजा कदाचित असला आहे का नाही मान्यता देवाची. तू इतका निकराचा बोलणारा मनुष्य, इतका निकराने लोकांना शिकवणारा मनुष्य, पण तो सुद्धा सरते शेवटी काय देवाची मान्यता. म्हणून देव आहे ना मानाची अपेक्षा करत नाही, दुसऱ्याला मान देतो आणि म्हणूनच मान्य आहे. अमानी मानदो मान्य हा, अर्थात त्याकरता जगद्गुरु तुकोबाराय सांगतात मी मान टाकला. लाज भय शंका दुराविला मान. अजून काय हो, जगद्गुरु तुकोबाराय म्हटले न कळे साध लाज भय शंका दुराविला मान. 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 नकळे साधन या परते. नकळे साधन